माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मंजूर झालाय। राज्यपालांनी कोकाटेंचा राजीनामा मंजूर केलेला आहे। फडणवीसांच्या शिफारसीनुसार राज्यपालांनी ही कारवाई केलेली आहे। माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटे यांनी काल राजीनामा अजित पवार यांच्याकडे पाठवला आणि त्यानंतर अजित पवार यांनी तो राजीनामा मंजूर केला आणि मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा मंजूर करून राज्यपालांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवलेला होता आणि आता राज्यपालांनी कोकाटेंचा राजीनामा मंजूर केलेला आहे। तर फडणवीसांच्या शिफारसीनुसार राज्यपालांनी ही कारवाई केलेली आहे आणि माणिकराव कोकाटेंची मंत्रिमंडळातून गच्छंती झालेली आहे। नाशिक शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। 2 वर्षांची ही शिक्षा आहे। त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि तिथे सुद्धा माणिकराव कोकाटे यांची शिक्षा ही कायम ठेवण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होणार अशी सध्या परिस्थिती निर्माण झालेली होती। त्यानंतर त्याविरोधात सुद्धा माणिकराव कोकाटे यांनी आता धाव घेतलेली आहे। मात्र अटक वॉरंट हे त्यांच्या विरोधात जारी झालेलं आहे। नाशिक पोलीस सुद्धा लिलावतीमध्ये दाखल झालेले आहेत, त्यामुळे कोणत्याही क्षणी माणिकराव कोकाटे यांना अटक होऊ शकते। मात्र त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आताची महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केलेला आहे। अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, आता राज्यपालांनी राजीनामा मंजूर केलेला आहे कोकाटेंचा। माणिकराव कोकाटे यांची अंतिमतः अधिकृतपणे मंत्रिमंडळातून हकालपट्टीवर त्यांची हकालपट्टी बघण्यापेक्षा गच्छंती झाल्याचं आता स्पष्ट झालंय। राज्यपालांनी त्यांच्या राजीनामा संदर्भातला निर्णय केला असून हा मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे। एकंदरच पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना दिलं त्यानुसार 18 डिसेंबरला हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडून पाठवण्यात आला होता आणि तो मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर मंजूर करण्यात आला होता। अंतिमतः तशा कारवाई अशी आहे की धन्यवाद ओम, दिलेल्या माहितीनुसार तर फडणवीसांच्या शिफारसीनुसार आता ही कारवाई करण्यात आलेली आहे।